कहानी सबके पास है, किसी ने लिखी है और किसी ने सुनाई है. कशी होती ती आणि कसा होता तो टायमिंग. आणि हे दरवेळेस सगळ्यांना पावसाळ्यातच आठवतं. दुनिया जानती है मैं नशे नहीं करता मगर मैं पी लेता अगर तुम शराब होती. वाह. क्या बात आहे भाई. नाईस. आता मला वाटतंय या की- 2-3 शायरीज नंतर एखादा पेक तर भरलेला नसेल एखाद्यानी. अशी एक शायरी मी प्रेझेंट करतो. पर अब जो हूँ वो मैं नहीं रहा और वो नहीं रही. बस अब हक नहीं रहा तुम्हें अपना कहने का. शक्ती. सर सिगरेट बस यूं पीता हूँ कि तुम मना करो मुझे. तो बस इतना समझ गए कि मोहब्बत सबके बस की बात नहीं. बाप रे. आले? जो तेरा आले? आहे नाही ना भाई. ज्याला जायचं असतं त्याला फक्त एक गोष्ट लागत असते, कारण. काय कारण होतं मग रोशन? नाही माझं नव्हतं काय. मी लय शॉर्टेड होतो भाई, जिंदगीतला निवांत होतं. तुझं काय होतं नक्की? माझं म्हणजे संगमनेर सोडून. हा सॉरी, पर्सनल टार्गेट नाही का? सॉरी हा घे. मी गेलो पण नाही यार अजून त्या हा, नाही, शहरात. नाही, बरोबर आहे, भाई. बरोबर. शहर पण नाही. सॉरी मी शहर म्हटलो, माफ करा मला. काय ते? असेल जे काय असेल. हा सॉरी. तुझं गेलाय? नाही भाई, Thank तुझं ऐकून इच्छा गेली रे. ए यार कट करा यार. बरं घे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शक्तीज क्रिएशन. आणि फायनली मॉन्सून आलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि तुम्ही आजूबाजूला बघत असाल की माहोल एकदम बनलेला आहे. आणि त्याच्यामुळेच आम्ही आतमध्ये पण आज माहोल बनवलेला आहे, कारण आज कारणच तसं आहे. तर बरेच दिवस रोशन आणि मी विचार करत होतो एकमेकांना असे शायरीचे रील्स म्हणा काही म्हणा. आम्हाला तसं बेसिकली दोघांना शायरीची आवड आहे. सो काही त्याच्या बनवलेला पण तो पाठवत होता, काही मला सुचलेल्या पण असं जस्ट सुचलेल्या पण मी त्याला पाठवत होतो. तर बरेच दिवस असं एक प्लॅन करतोय की शायरीचा बेस्ट असा एक व्हिडिओ बनवायचा आहे. माहोल झालेला आहे, त्याच्यामुळे आम्ही हा विचार करतोय की या माहोलला साजेशा अशा सगळ्यांना आवडणाऱ्या अशा शायरीज आम्ही प्रेझेंट करतोय. काही शायरीज आमच्या आहेत, काही खूप जास्त फेमस आहेत की तुम्ही ऐकलेल्या आहेत, बट ते परत ऐकावेसे वाटतात, अशा काही शायरीज आहेत. तर रोशन तुला काय म्हणायचं का या सिरीजबद्दल आपल्या? जसं तू म्हणला मान्सूनचं, मला तर वाटतं मान्सून आला पण एकदाच येऊन गेला ना. तुला तिची आठवण आली असेल ना? अरे शक्ती नको रे. बेसिकली हाच माहोल असणार आहे प्रत्येकाला. मी तर म्हणतो आत्ताच प्रत्येकाने काय चहा कॉफी ग्लास आईस जे काय काढायचं असेल ते आत्ताच काढून ठेवा, कारण फक्त माहोल room बंद करा. कारण जो माहोल बनणार आहे तो याच टाईप मध्ये असणार आहे सगळा. तर मी चला रोशन पासून सुरुवात करू. त्याच्यावर एक झालाय पंच, तर त्याच्यापासून सुरू करू. एक पहिली शायरी तू घे. पहिली शायरीचा विषय असा असून शक्ती. एक थोडा प्रिमाइस दे त्या शायरीबद्दल की कधी तुला वाटली करावी. जर तू केली असेल तर ती, जर तुझी असेल तर त्याचा थोडा प्रिमाइस दे, मग सुरू कर. जसं तू म्हणला, म्हणजे काही ज्या आहेत त्या काही ऑथरने लिहिलेल्या आहेत. काही आपण सोशल मीडियाला ऐकतो, काही आपल्याला मित्रांथ्रू कळतात, काही संध्याकाळच्या कळतात जे की मित्र पाठवतात आपल्याला. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे स्टोरी ही प्रत्येक माणसाकडे असते. काही गोष्टी लोक सांगतात, काही सांगत नाही. त्याच्यावरती मी एक ऐकलं होतं मधी, कहानी सबके पास है, किसी ने लिखी है और किसी ने सुनाई है. वाह. कहानी सबके पास है, किसी ने लिखी हुई है और किसी ने सुनाई हुई है. वा सुरुवात चांगली. हा. तर मग स्टोरीज बेसिकली आपण बऱ्याच जणांच्या ऐकतो, मित्रांच्या गोष्टी ऐकतो किंवा मित्र काय सांगतात, कशी होती ती आणि कसा होता तो टायमिंग. आणि हे दरवेळेस सगळ्यांना पावसाळ्यातच आठवतं. कोणाला उन्हाळ्यात आठवत नाही, कोणाला हिवाळ्यात आठवत नाही. हे म्हणजे काय अलग ट्रॉमा असतो माणसांचा की काही जणांना आठवतात, काही जणांना आठवत नाही. तर शक्तीची स्टोरी शक्ती सांगेनच थोड्या वेळानी. मध्ये आत्ता मी येत होतो बीडच्या साईडनी, तर तिकडने आता मला संगमनेर लागलं. आणि हे बोलायचं अरे नाही. काय Sorry. संबंध? हा, शक्तीची स्टोरी नाही घ्यायची. संबंध नाही नाही नाही, थांब थांब. माझा काय संबंध आहे भाई? हे कट करा, कट करून टाके. तर मग स्टोरी सांगायची राहिली तर काहींचे सिरियस इम्पॅक्ट असतात, काहींचे टाइमपासमध्ये असतात. तर घेऊ आपण हळूहळू थोडं थोडं एक्सप्लोर करू. तर शायरीचं तर मी एक तर बोललो, तर आता शक्ती येईन. शक्ती एक शायरी होऊन जाऊ दे तुझ्याकडनं. तर ठीक आहे, आता तू चुकून ज्या जागेचं नाव घेतलंयस तर त्यासाठी तू कल्पना पण नाही करू शकत अशी एक शायरी मी प्रेझेंट करतो. हा ठीक आहे. पर्सनल अटॅक करायच्यात. हे ठरलेलं नाहीये, यात कुठल्या नाही, ठीक आहे, शायरी ठीक आम्ही आहे. एकमेकांना ऐकवलेल्या नाहीयेत. सो जे पण असणार आहे अनस्क्रिप्टेड असणार आहे आणि इम्प्रॉम्प्टू येणार आहे की जे पण रिॲक्शन असतील तुम्हाला अशा मिळणार आहेत. तर एक शायरी आहे, तुम्हें किताबों में रखता अगर तुम गुलाब होती. ओके. तुम्हें किताबों में रखता अगर तुम गुलाब होती, मैं सवाल बन जाता अगर तुम जवाब होती. वा. तुम्हें किताबों में रखता अगर तुम गुलाब होती,
मैं सवाल बन जाता अगर तुम जवाब होती. दुनिया जानती है कि मैं नशे नहीं करता, दुनिया जानती है मैं नशे नहीं करता, मगर मैं पी लेता अगर तुम शराब होती. वाह. क्या बात आहे भाई. नाईस. तुला हे सुचलं कधी, म्हणजे काय पावसाच्या वेळेस सुचतं का काय? ही शायरी माझी नाहीये, बट मी एका डेली सोप मध्ये ऐकली होती. ओके. आणि तेव्हा मी शराब नाही पिता वगैरे, ऑब्विसली मी पण या गोष्टींपासून बराच लांब आहे, सगळ्यांना माहिती मी बराच लांब आहे या गोष्टींपासून. हा 2 किलोमीटर ना. तर तर तसं म्हणू शकतो आपण. तर त्याच्यामुळे ही गोष्ट मला जास्त फील झाली आणि या माहोलला पण ती सुटेबल आहे, त्याच्यामुळे मी आता प्रेझेंट केली आहे. तर रोशन, नेक्स्ट काय तुझ्याकडे? तरी आपण जसं म्हणतो की शराब, शबाब ह्या ज्या गोष्टी आहेत, बापरे, ज्या लोकांना मॉडरेट करतात किंवा ट्रिगर करतात काही टायमिंगला, भाऊ कारण असतात बाई सगळी. बरोबर आहे. माणसाला फक्त कारण पाय नसतं की कधी संध्याकाळ होती कधी मी जातो की बरोबर आहे. हा भाई मला ट्रॉमा आहे. बरोबर आहे का? म्हणजे असं बेसिकली मला पण वाटतं की माणसाला फक्त रिझन पाय नसतं की कधी संध्याकाळ होती आणि मला त्या गोष्टी आठवत. सकाळच्या नाही आठवत भाई, कोणाला आठवत नाही की भाई ती मला सोडून गेली. काय भाई सोडून काय भाई, कारण आहे, सगळी कारणं असतात. 4 वाजली की माणसाला आठवते की हा मला सोड. काय संध्याकाळचे भेटायचे का भाई? सकाळचे पण भेटतात ना लोक. असं नसतं काय काय असं, म्हणजे मला तरी असं वाटतं की म्हणजे जी लोक म्हणतात ना की मला तिच्यामुळं ट्रॉमा भेटला किंवा काय भाई, कारण लागत असतं लोकांना फक्त की मला ट्रॉमा भेटतो. जसं मोठ्या लोकांना ट्रॉमा भेटतो, जे की शायर असतात, जे की ज्यांनी काही काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. आता मध्ये एक सोशल मीडियाला मी एक गोष्ट बघितली होती की एक शायर आहे कोणतरी पाकिस्तानचा, त्यांचं एक शायरीमध्ये लय व्हायरल झाली होती. म्हणजे त्याचे थॉट्स ह्या लेवलला पडले होते की त्याच्या 2 लाईनीमध्ये तो सांगू शकत होता की त्याच्यावर काय गुजरते. लोकांना म्हणजे संध्याकाळची वाट बघायची गरज नाही की सकाळ. बरेच जे बघतात आहेत, जे आता दुपारी सुद्धा जर एखाद्याने हाफ डे घेतला तर गोष्टी वेगळ्या असू शकतात, त्याची कारण वेगळी असू शकतात. सो येस, कंटिन्यू. तर म्हणजे तो ह्या लेवलला डिप्रेस झाला होता की त्यांनी ना, म्हणजे असं तो बघता बघता बसल्या बसल्या त्यांनी एक शायरी अशी स्टोरी म्हणून टाकली, पण ती एवढी व्हायरल झाली. त्यांनी आत्ताच्या घडीला पण आपण ती रीड केली ना, तसंच होतं की तो जसं म्हणला होता की मुझको उतार लेंगे लोग नीचे. आपण विचार करतो की कुठून लोक त्याला खाली घेणार किंवा काय घेणार किंवा तो कोणत्या मुकामावरती किंवा काय. त्याचं असं होतं की मुझको उतार लेंगे लोग नीचे, मुझको उतार लेंगे लोग नीचे, लाश लटकी रहेगी पंखे पे. बापरे. तो जर बोलला ना की जर एखाद्याने शांतपणाने विचार करून ती गोष्ट ऐकली ना की त्याला कळेल की तो काय गोष्टीला रिलेट करतो की काय ट्रॉमा आहे त्याचा. हे शबाब नाही असतात, प्रत्येकाचे ट्रॉमा असतात, नाही असं नाही. काय वाटतं शक्य तुला? एक वेगळ्याच सेगमेंटवरती शायरीचं त्यांनी नेलेलं आहे स्टँडर्ड. त्याच्या खूप डार्क साईडकडे गेलोय आपण असं मला वाटतंय. म्हणू शकतोस, पण आहे रिलेटेबल गोष्टी काही काही लोकांच्या की असतील मोस्टली बऱ्याच जणांना. तर वेगळ्याच एका माहोलमध्ये रोशनने आपल्याला नेलेलं आहे. एक वेगळ्याच इमोशनची आपल्याला त्यांनी शायरी ऐकवली आहे. तर निघूयात त्यातनं थोडं बाहेर. एक फ्रेश, एक अशी सुदिंग अशी शायरी माझ्याकडे. नक्कीच. तर अर्ज किया है. सो ही शायरी, या शायरीमधल्या बऱ्याचशा गोष्टी मी लिहिलेल्या आहेत, त्याच्यामुळं मला खूप जास्त मी जास्त रिलेट करतो या शायरीला. सो काही त्यामध्ये असेल ड्रॉबॅक तर ॲडजस्ट, ठीक आहे. तर उनके ख्यालों में रहना भी एक अलग ही नशा है. उनके ख्यालों में रहना भी एक अलग नशा है. अलग ही नशा है. वाह दर्द भी उनका दिया हुआ है और सुकून भी सिर्फ उन्हीं में मिलता है. वाह. तो उनके ख्यालों में रहना भी एक अलग ही नशा है, क्योंकि दर्द भी उनका दिया है और सुकून भी उन्हीं से मिलता है. वाह. सो आता मला वाटतंय या 2-3 शायरीज नंतर एखादा पेक तर भरलेला नसेल एखाद्यानी. सो आईसचं घेऊन या मग तेवढं. आईस वगैरे पण घ्या मग थोडं. तर तू तर म्हणला घेत नाही ना. मी नाही, कोणीतरी. मी नाही, माझे बरेचसे मित्र आहेत. हा रोशन, ज्यांना तू कंपनी देतो ना. रोशन 2 किलोमीटर. सो तर लोकांचं तुझ्याकडे आता काय, बेसिकली आता सगळ्यांनाच त्या माहोलमध्ये आलेले, सगळ्यांच्या बहुतेक लाईटा बंद झालेल्या आहेत आमच्या सारख्याच. नक्कीच. त्या माहोलमध्ये अजून एक काय प्रेझेंट करतो तू? लोकांचं असंच असतं की ती गेल्यानंतर बरेच जण म्हणतात की तो बदलला, हा बदलला, किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात जसं की असतातच की म्हणतात की ती गेल्यानंतर माझ्यात चेंजेस आले, शांत झालो, हे झालं. काय नाही भाई, जे रुटीन सेट असतं ना तुमचं, रुटीन सेट बदलतं फक्त, माणूस बदलत नसतो. पण काही काही जे असतात जी स्वतःला चेंज करतात किंवा बाकीच्या गोष्टी चेंज करतात
कसं शक्ती तुला तर अनुभव असते ना. मला अरे हा हे पण नव्हतं बोलायचं का, सॉरी. माझा काय तर मग संबंध आहे प्रत्येक वेळेला. असतं की काही लोकांचा चेंज होतो, जसं की आपल्या मित्रांच्या आपण बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत. एक होता आपल्यात हा, जो की आहे अजून आपल्याकडे, हा. जो की बदलला, भरपूर जागी बदलला. त्याला त्याच्या मित्रांनी काही गोष्टींमध्ये ड्रॉबॅकला मागं आणला असेल किंवा त्याचा टाइम शेड्यूल चेंज केला, त्याला काही गोष्टींच्या सवय लावल्या त्यांनी, जे की आहे बापरे. की मला तो मित्र नाही इमॅजिन होते, पण या सगळ्या मित्रांमध्ये या हरकती तर कॉमन आहेत भाई. हा ते तर आहेच. पण या कॉमन ह्याच्यात आमच्याकडे एक अनकॉमन माणूस पण होता. अनकॉमन. तर त्याच्यात मग मी म्हणलं होतं की सगळ्या गोष्टींमध्ये नाही का, मला असं एक मी वाचली होती मध्ये की त्यावेळेस मी प्रेझेंट करतानाच त्याला बोललो होतो की म्हणलं यार मी एक शायरी ऐकली, तुला ऐकायची असेल तर ऐक म्हणून. तर त्यावेळेला मी त्याला बोललो होतो, वो सिलसिले वो शौक वो चाहत नहीं रही, वाह. वो सिलसिले वो शौक वो चाहत नहीं रही, वो दिल नहीं रहा वो तबीयत नहीं रही. आय हाय 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 हाय, वो दिल नहीं रहा वो तबीयत नहीं रही. तो मला म्हणायचं की भाई मन पहिल्यासारखं नाही राहते, किंवा माझ्या गोष्टींमध्ये चेंजेस आले, मला ह्या गोष्टी करायच्यात, मला त्या गोष्टी करायच्यात. त्याला मी तेव्हा पण म्हणलो होतो की भाई काय नाही, तुला जी सवय लागली होती ना दिवसभराची, ती सवय मोडली फक्त. बापरे. नवीन काय नाही झालेलं, जिंदगीत नवीन काय होत नसतं. हा कोणता मित्र आहे जो तुला बोललाय पण ही गोष्ट मला बोललेला नाहीये? जो मित्र त्याच्या गोष्टी मला शेअर करू शकतो, जो याला करू शकत नाही अजिबात. येऊ दे त्या गोष्टीवर, येऊ नंतर ऑफ कॅमेरा. ऑफ कॅमेरा, हा नक्कीच. तर ती शायरी अशी मला बोलताना मी त्याला शॉर्ट्स मध्ये सांगितली, पण तो मला म्हणला ह्या गोष्टीवरती मला ऐकायला आवडन अजून पुढं. तर मी त्याला म्हणलं अजून मी 2 बरं, अजून लाईन आहे एक मी त्याला मिनिट. म्हणलं, वो सिलसिले वो शौक वो चाहते नहीं रही, बरोबर. वो दिल नहीं रहा वो तबीयत नहीं रही, मैं ढूंढ लूंगा खुद को, मैं ढूंढ लूंगा खुद को, वो मुझे मालूम है, पर अब जो हूँ वो मैं नहीं रहा और वो नहीं रही. बापरे एकदमच मगाशच्या डार्क शायरी नंतर आता जो त्यांनी माहोल बनवलाय ना. तर होत असतं, काही गोष्टी होतात लोकांसोबत, काही सांगू शकतो आपण, काही तू सगळ्यांच्याच काही गोष्टी का जण- लक्षात ठेवतो पण? कसं आहे, प्रत्येकाची एक स्टोरी असते बाई. काहींनी सांगायची असती, काहींनी सांगायची नसती. तर याच मूडला अनुसरून अजून एक शायरी माझ्याकडे. नक्कीच इर्शाद. यातला पण बऱ्याचशा गोष्टी मला रिलेट होतात म्हणून मी ऐकवतोय. तर शायरी अशी आहे की मोहब्बत अब भी उतनी ही है तुमसे, वा, मोहब्बत अब भी उतनी ही है तुमसे, बस अब हक नहीं रहा तुम्हें अपना कहने का. शक्ती. तर अशा टाईपचा एक माहोल. हा यातला कुठलाच पार्ट हा प्रेझेंट नाहीये, हा पास्टच कन्सिडर करावा. प्रेझेंटशी याचा काही संबंध नाहीये. सो मोहब्बत आज भी उतनी ही उनसे, बस अब हक नहीं रहा तुम्हें अपना कहने का, अशी एक शायरी आहे. सिमिलर आपण माहोलवर आहोत सध्या. नक्कीच. तर या माहोलला जर ब्रेक करायला तुझ्याकडे काय असेल तर आम्हाला आवडेल. तू बेसिकली बघितले असतील बरेच मित्र आहे आपल्यातले, जे नाही का, एक मिनिट, तू आपल्या मित्रात का फिरतोय? जग बघ ना. ओके ठीक आहे भाई, आपल्याच मित्रांमध्ये जग असतं भाई, आपलं काय आता बापरे, भाई, बापरे, ठीक आहे भाई, होत राहतं भाई, आता काय झाला. तर विषय असा होतो, म्हणजे मित्रांचं सोड भाई, तू आजूबाजूचे मित्र बघतो किंवा आपल्या आजूबाजूचे सर्कल बघतो तू बऱ्याच गोष्टींमध्ये. बरोबर आहे. मित्रांचे मित्र असतात, त्यांच्यात काही काही एक अल्फा मेल नावाचा एक प्रकार असतो. नसतोच भाई तसा, पण आता लोक म्हणतात भाई मी अल्फा मेल. काय नसतं भाई, एक फोन आला ना, हा आलो 2 मिनिटं आलो मी 2 मिनिटं मी पण तसं नाही का. त्याच्यावरती एक माझा मित्र होता की तो असा नाही का फुल मी अल्फा मेल आहे, मी हे मी ते मी हे, असंच आम्ही फुल एका ह्याच्यात बसलो होतो पिक्चरच्या ह्याच्यात. त्यांनी सांगून आला होता, नाही मला माहित नाही भाई काय असतं भाई, सांग ना. हा प्रकार मला त्या दिवशी कळला की सांगून जायला लागतं मी पिक्चरला चाललोय, ते पण मित्रांसोबत. कुठे सांगावं लागतं? असतो एक अननोन नंबर असतो आपल्यासाठी, त्याच्यासाठी सेवा असतो. तर मग त्याच्यात असं होतं की तो त्यावेळेला मला एक गोष्ट मी ऐकली त्या झोनमध्ये त्या असताना, की त्याच्यात एक शायरी अशी होती की एक समंदर हे, म्हणजे तू त्याला त्या गोष्टीला तुम्ही ह्यांच्यासोबत रिलेट करू शकता की एक तुमचा मित्रांचा सर्कल आहे किंवा तुमचे एक घरचे सर्कल आहेत किंवा फ्रेंड सर्कल आहेत किंवा अजून तुम्ही म्हणू शकता की तुमचे जे कनेक्शन आहेत त्यांच्यात तुमचा एक स्टँडर्ड असतो किंवा काही गोष्टी सेट असतात की त्यांना माहिती हा मुलगा असाच आहे. म्हणजे ते तुमच्या आपण त्यांना हे नाही म्हणू शकत, आपली लोक शेवटी ती, आपण त्यांना असं म्हणू शकत नाही की ती तुमच्या कंट्रोलमध्ये किंवा नाही, पण त्यांना तुमचा स्वभाव माहीत असतो किंवा तुमच्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असतात. तर त्याच्यावरती असं होतं की त्या शायरीत असं होतं डिटेलमध्ये की एक समंदर है जो मेरे काबू में है,
और एक कतरा है जो मुझसे संभाला नहीं जा रहा. बाप रे, एक समुंदर है जो मेरे काबू में है. और एक कतरा है जो मुझसे संभाला नाही जा रहा. बाप रे. त्यानंतर पण असं पण झालं की नाही का, की माणूस आहे त्यावेळेस त्याची कदर असती किंवा नसती काही गोष्टींचं, की आपण त्या एक वेळेस वेगळ्या झोन मध्ये जास्त असतो. समजू शकतो या गोष्टी. हा काय सांगायचं आता बाई. ठीक आहे. चढ व्हायचं. तर त्यावेळेस असं होतं की माणूस गेल्यानंतर त्याची किंमत लय लवकर कळते लोकांना. माणूस गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी क्लिअर होत्यात किंवा काय होत्यात किंवा नाही का, त्याच्यावरती असं होतं की जे आयुष्य राहिलेलं असतंय, म्हणजे माणूस मीन्स तू असं म्हणू शकत नाही की एक पर्सन आहे तुझ्या लाईफमध्ये आला, तुला एक मुवमेंट दिले गेला, तसं नाही म्हणू शकत तू. ज्यावेळेला तो डायरेक्ट जातो ना, की आपल्याला माहिती आहे तो आता इथं नसणारच आहे, असं जाणं वेगळं असतं की ह्या चौकात नाही तर तो दुसऱ्या चौकात तुला दिसेन किंवा काय बाकीच्या वेळेस नाही का. त्या गोष्टींचं मुवमेंट ही लय प्रत्येक क्षण तुम्हाला सांभाळून ठेवायला लागतो, की तुम्ही काय करणार, की काय करू शकता. तुम्हाला सगळ्या गोष्टींना हे करायला लागतं की तुम्हाला माहिती की आता तो येणार नाही किंवा काय, तुला तर सगळ्या गोष्टींचा अंदाज असं नाही शकते. त्यावेळेला आपल्याला त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की नाही का, की एक उम्र है जो गुजारनी है उसके बगैर, जो एक उम्र है जो गुजारनी है उसके बगैर, पर कमबख्त एक लम्हा है जो गुजारा नहीं जा रहा मुझसे. ऐक. असतं बाई काय आता. जाऊ दे, तू घे जरा चेंज घे, काहीतरी घे, नवीन काहीतरी घे, बघू. अतिशय मला असं वाटते मला एकट्याला टार्गेट केलेलं जातं यामध्ये. सगळ्या शायरीत अशा मला का टार्गेट केलं जातं ते मला कळत नाहीये. काय माहिती बाई. ठीक आहे, आता याचं प्रत्युत्तर म्हणूनच रोशनसाठी माझ्याकडे एक शायरी आहे. हो, रोशनला पहिल्या 2 ओळीतच मला वाटतं ही गोष्ट रिलेट होईल. नक्कीच. असं काय आम्ही पर्सनल टार्गेटिंग नाही करत आहे, बट समहाव ते होतंय. तुम्ही बघताय ते होतंय. असं प्रत्येक जणाचं होतं. जे ऐकतात ते त्यांनाही कळेल की ते होतंय. याच गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत. सो असो. दर्द तब नहीं हुआ जब लोग बदल गए. दर्द तब नहीं हुआ जब लोग बदल गए. दर्द तब हुआ जब बदलने वालों में अपने ही शामिल थे. सो बऱ्याच गोष्टी तुला आठवत असतील या गोष्टीवरनं. नक्कीच. अशा बाई नक्कीच. अशा 2-3 ओळींवरनं मला माहिती आहे रोशन कुठे पिन टोचली की कुठला दरवाजा उघडतो, हे मला माहिती आहे रोशनच्या बाबतीत. सो काय म्हणशील या शायरीवर तू बोल काहीतरी 2 नाही, प्रत्येक शायरी ही त्याच गोष्टीला रिलेट करते असं नाही भाई. काही वेळेस मित्रांमध्ये पण असं असू शकतं. बरोबर आहे. भाई आपलेच मित्र आपल्याला वाटतं की आपल्या मागं काय बोलणार नाही, पण बोलून जातात भाई. बळजबरी कोण करत नाही तसं, पण होऊन जातं की त्यांच्या मतलबसाठी पण काही गोष्टी होऊन जातात. ही गोष्ट माझ्यावर नाही ते मला बरं वाटतंय पहिल्यांदा रोशनकडनं. असतं भाई काही काहींचा स्वभाव. ठीक आहे. तर काही जण इश्क, मोहब्बत, इकरार, एहसास, काही गोष्टी उर्दू नाही रे, उर्दू असतं ते शक्ती, उर्दू. तर मग घेतात लोक काही गोष्टींना चांगले एक्सप्लेन करू शकतात. एक शायरी होती खूप मस्त होती, म्हणजे मी ऐकली होती, सांगतो होता नाही का. तर त्याच्यात असं होतं की ऊपर वाले की बरकत होती है मोहब्बत, ऊपर वाले की बरकत होती है मोहब्बत, मोहब्बत करो तो टूट के करो. बरोबर आहे. सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. बिना खौफ के, बिना शर्म के, बिना सोच के, अगर जीत गए तो क्या कहना और हार गए तो बाजी मार. क्या बात आहे भाई. ही ऐकलेली बहुतेक, ही म्हणजे खूप फेमस आहे. लय फेमस आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टींमध्ये ज्याचं असं असतं ना की भाई ती सोडून गेली आणि ते त्यांचे स्टेटस दिसतात तुला असले पांचाड भाई. काय नाही. मी माझे शब्द मागे घेतो. मी नाही ऐकलेली ही शायरी. तरी काय तुझ्याकडे आहे का जे शो तुझ्यासाठी आज सगळं घेऊन आलो. हार्ट ब्रेकिंग नाही. तुझ्यासाठी आज सगळं घेऊन आलोय मी. अजून एक शायरी माझ्याकडे आहे जी रोशनसाठीच आहे. आणि मी ते लिहूनच ठेवले, कुठली रोशन, कुठली बाकीची 4-5 नाव असे लिहूनच ठेवलेली मी, कधी कोणावर ही शायरी करायची. तर रोशनसाठी एक शायरी आहे, इर्शाद असावा. इर्शाद. थँक्स. नक्कीच. सो हमने उन्हें कभी बेवफा नहीं कहा. रोशन, वा तू जास्त रिलेट करू शकतो असं मला वाटतंय. नो रिलेटेबल थिंग्स ब्रो. हमने उन्हें कभी बेवफा नहीं कहा, बस इतना समझ गए कि मोहब्बत सबके बस की बात नहीं. वाह, नाइस. सो मला वाटतंय की ही शायरी अवकात की बात होती भाई. बाकी काही विषय नाही याच्यात. अवकात म्हणजे काळीच मोठं लागतं रे हो.
बरोबर आहे, तुझं तर मन खूप मोठं आहे रे. काय सांगायचं भाई, किती तोडलं तरी आहे तसंच. सो आता माहोल झालाय बहुतेक 2 ते 3 पेकचा, असं मला वाटतंय. मला तर भाई, मला पेक तर तू सारखं पेक पेक म्हणतो भाई. लोकांना असं वाटतं भाई इश्क और नशे बेहिसाब करो वरना राते और दिन दोनों खराब हो जाते. अरे वा, डायरेक्ट भाई, डायरेक्ट म्हणजे असं होते एकदम. डायरेक्ट भाई असं होतं की काय भाई, शॉर्ट लिस्टेड नाही करायच्या गोष्टी, मोठ्या करायच्या भाई. मोठा विषय पाहिजे प्रत्येक वेळेला भाई, प्रत्येक वेळेला. गुड गुड गुड. घेऊन टाक एखादी. काय भाई ह्याच्यावरती असं होतं की म्हणजे तिसऱ्या पॅक मध्ये फक्त 2 आईस क्यूब जावेत, अशा टाईप मध्ये थोडं. म्हणजे कसं एक्सप्लेन करू शकतो मी या गोष्टीला, म्हणजे नाही का प्रत्येक वेळेला आपण म्हणतो नाही का की माझ्या नशिबात नव्हती किंवा काही गोष्टी असतात किंवा काय माझ्या नशिबात असते तर मी हे केलं असतं. भाई तू काही नसतं केलं भाई, माझा साटके भाई. नशीब एका अँगलनी तुम्ही असं म्हणता की नशीब मी स्वतः लिहू शकतो स्वतःच, काय नसतं भाई. स्वतःचं नशीब तुला लिहायचं असतं ते ती पुढच्या चौकात एका संघ नसतील, तू एका जागेवर नसता भाई. प्रॅक्टिकल गोष्ट घे रे भाई. प्रॅक्टिकल माणसांनी हे प्रॅक्टिकली गोष्टींची घ्यायला, म्हणजे तू दरवेळेला सांगणार भाई अतिशय लोकल लेवलचे स्टॅटिस्टिक्स आणि खूप जास्त एनालिटिक्स केल्यावर काय भाई प्रत्येक वेळेला तू सांगणार की मला लय दुःख आहे, मला लय गम आहे भाई, माझं गम माझ्या जगापेक्षा मोठं भाई, पाण्याच्या जगापेक्षा पण मोठं नाही भाई. पाण्याचं जग? हे पाण्याचं जग भाई, त्याच्यापेक्षा पण मोठं नाही भाई. काय म्हणजे त्याच्यावरती असं होतं उतरले ताज आमच्याकडे. नाही, त्याच्यावरती असं पण असू शकतं भाई की नाही का आपने गम दी नुमाइश ना कर, म्हणजे पंजाबी मध्ये पण घेऊ शकतो ना. असं काय तू कुठलाही म्हणजे आपण तेलगू बोल भाई, मला नाही. प्रत्येक वेळेला असं हे नाही करत का, म्हणजे की आपलं गम दाखवून देतो किंवा काय. बरोबर आहे. त्याच्यावरती मला एक ऐकलं होतं मी, आपने गम दी नुमाइश ना कर, अपने गम दी नुमाइश न कर, अपने नसीब दी आजमाइश ना कर, अपने नसीब दी आजमाइश न कर, जो तेरा है वो तेरे को खुद आएगा. बापरे. आले जो तेरा आले है नाही ना भाई. नंतर पर्सनल टार्गेट नाही पाहिजे तर चल. अपने गम दी नुमाइश ना कर, अपने नसीब दी आजमाइश ना कर, जो तेरा है वो तेरे को खुद आएगा, रोज उसे पाने की ख्वाहिश ना कर. बापरे बापरे, क्या बात म्हणजे आहे, काय क्या बात. असू शकतं भाई, रोज तू म्हणणार ती नाही काय भाई. छान. सोड ना भाई, जे गेलं ते आपलं नाही भाई, कधीच नसतं. ज्याला जायचं असतं त्याला फक्त एक गोष्ट लागत असते, कारण. बापरे. एकच 3 शब्द फक्त भाई, अक्षरं. 3 अक्षर असतात भाई, ती काय असेल ते असेल, पण त्या गोष्टीचं जे मिनिंग आहे ना, ते मिनिंग आजपर्यंत कोणत्याच माणसाला नाही कळलं हो. काय कारण होतं मग रोशन? नाही माझं नव्हतं काय, मी लय शॉर्टेड होतो भाई, जिंदगीतला निवांत होतं. काय नशिबाचे भाग असतात भाई. तुझं काय होतं नक्की? माझं म्हणजे संगमनेर सोडून, सॉरी पर्सनल टार्गेट नाही का, सॉरी हा घे. मी गेलो पण नाही यार अजून त्या नाही, नाही, शहरात नाही, भाई. बरोबर आहे, बरोबर. शहर पण नाही, सॉरी मी शहर म्हटलो, माफ करा मला. काय ते असेल जे काय असेल. हा सॉरी, तुझं गेलाय? नाही भाई, Thank तुझं ऐकून इच्छा गेली रे. ए यार कट करा यार. बरं घे. तर मग काय वाटतं मग तुला त्याच्यावरती काय आठवलं काय तुला? याच माहोलवर मला एक आहे शायरी केलेली आहे मी, खूप आधी केलेली. मे बी आता रिलेट होईल, आत्ता पण रिलेट होईल सगळ्यांना असं वाटतंय मला. तो एक शायरी आहे. काश कोई समझ पाता ये मोहब्बत का दर्द, काश कोई समझ पाता ये मोहब्बत का दर्द, किसी को पाकर खोना आसान है, किसी को पाकर खोना आसान है, पर किसी को खोकर भी चाहते रहना नहीं. जड आहे भाई. आणि शॉर्ट आहे पण जड आहे. काय असतात गोष्टी काही काहींच्या भाई, जातात लोक, काय आता त्याला काय पर्याय नाही. आपल्याकडे शायरी विश्लेषक आले आज आपल्याकडे, प्रोफेसर रोशन भिसे. नाही भाई, असं काय नाही की बघ जे जातात त्यांचं, ज्याच्यापेक्षा आहे ना जी लोक आपल्या वेळेला त्या वेळेला सोबत असतात ना, ती लोक कधी पण आयुष्यात महत्वाचे असतात. माहित नाही भाई उद्या काय होईल काय नाही, कोण आज आहे उद्या पुढच्या चौकात जाईन का काय होऊ शकतं, कोणाचं सांगू शकत नाही भाऊ. तू चौकात का फिरतो फक्त? गाड्या चौकातच असतात ना रे भाई, उडवणार तर घरी येऊन थोडी कोण उडवणार आहे. जसं असू शकतं की नाही का, पण एक बेसिक थॉट आहे भाई, लय लोकांनी ऐकलेल्या पण गोष्टी बरोबर आहे. की आजचं सांगू शकत नाही, उद्याचं काय माहित नाही. जे तुम्ही क्षणात आहे ना, त्या क्षणात जे आहे आपल्यासोबत ते आपलेत भाई. त्यांनी ज्या वेळेला मदत केली ना आपल्याला, जिसने भी दिया उस वक्त पे साथ मेरा, जिंदा रहूंगा तो समुंदर लोटा दूंगा भाई. बाप रे, माझा पण ते भरा रे. सांगू शकत नाही रे भाई. काय मम्मी नाही, खरंच नाही मम्मी. काकू हा अरे नाही यार. नाही तर यांनीच उडवण्या वगैरेच्या गोष्टी केलेल्या आहेत. थोडा माहोल थोडा आता प्रेमाकडून थोडा गेलाय, थोडा बदल्याकडे गेलाय, रंजिशकडे गेलाय आपण म्हणू शकतो त्याच्या भाषेत जर उद्धृत बोलायचं तर. सो त्याच्यावर एक मी खूप आधी लिहिलं होतं, आता ती मला पण रिलेट नाही होत, मे बी तुम्हाला होऊ शकते, नाही होणार.
वक्त बुरा आने दो जरा, वक्त बुरा आने दो जरा, जिन्हें उंगली पकड़कर चलना सिखाया था, कल वही तुम पर उंगली उठाते नजर आएंगे. तर Nice. म्हणजे प्रत्येकाला असं असतं की नाही का, प्रत्येकाचं एक माणूस गेल्यानंतर त्याची एक कहाणी बनते. बर कारण पर्टिक्युलर ती कहाणी त्या माणसासाठीच असते. त्याच्यानंतर ती कहाणी तिथंच वयांमध्ये राहते, काहींच्या कशामध्ये राहते? वही त्यांच्या वही, वही. पानांमध्ये, ओके, ओके. वयांच्या पानांमध्ये राहते, काहींची लिहितो? कॅमेराच्या मेमरीज मध्ये राहते, काहींची अशी सांगण्यासाठी राहते, मित्रांमध्ये सांगण्यासाठी राहते. तर त्यावरती असं होतं की आपकी यादों को कागज और होठों को कलम बना दूंगा. आपकी यादों को कागज, ऑन गाइज. आपकी यादों को कागज और होठों को कलम बना दूंगा. कलम बना दूंगा. तुम मुझे अपनी यादें दे दो, मैं उससे एक कहाणी बना दूंगा. आय हाय 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 भाई, जो तो पहिल्या आणि 2 ते- ओळींचं काहीच कौतुक नाही, नंतर जो असा फिरवतोय ना तो, आय हाय हाय, नाही. सही भाई सही. असते रे परत story. एकदा घे, ही मला परत एकदा ऐकायची. अपनी यादों को कागज और होठों को कलम बना दूंगा. वाह. अपने यादों को कागज और होठों को कलम बना दूंगा. तुम मुझे यादें दे दो, मैं उससे एक कहाणी बना दूंगा. आय हाय 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 भाई, क्या बात है. एक जे नंबर. असतं रे, असतं, बनती गोष्ट बनती बाई, कहाणी बनती. सांगण्यालायक असते, काहींची सांगण्यालायक नसती बाई, पण कहाणी असते बाई. तर एक छान मूड थोडा लाईट करूयात. एक छान असं, काही जण आता प्रत्येक जण आमच्या वयात नसतील की एखाद दुसरा हार्टब्रेक झालेला असेल, किंवा भाऊंचं म्हणलं तर मोठी कारकीर्द आहे, पण ठीक आहे, ती गोष्ट बाजूला ठेवली तर थोड्या नवीन लोकांसाठी जे आत्ताच प्रेमात पडतात ते वातावरणाला बघून मेबी, किंवा काही गोष्टी अशा घडतात आयुष्यात जिथं वाटतंय कुठं ना कुठं एक आल्हाद कोपरा निर्माण होतोय हृदयात. सो त्यांच्यासाठी एक आहे की आता मे बी बोलणं सुरू झालं असेल, मे बी थोडं दोन्हीकडून चॅट सुरू होत असतील. तुला माहिती असेल एकाकडनं चॅट्स कसे चालतात. नाही भाऊ, आम्हाला काकाने माहिती टाळे नाही वाजत रे. आम्हाला माहिती दोन्हीकडून चॅट्स कसे चालतात. सो मे बी तसे सुरू पण झाले असतील काही लोकांचे, तर त्यांच्यासाठी एक आहे. ही माझी शायरी नाहीये, अझर इक्बाल म्हणून एक मोठे शायर आहेत, त्यांना ऐकलं असेल ही शायरी, पण तुम्ही बऱ्याच लोकांनी ऐकलेली असेल. तर थोडी त्यांच्याच लहेजामध्ये आपण बोलायचा प्रयत्न करू. जमणार नाहीये, सॉरी, बट आहे तसंच आहे. सो शायरी अशी आहे की बातें बनाओ बातें बनाती अच्छी लगती हो, बातें बनाओ बातें बनाती हुई अच्छी लगती हो, खाओ झूठी कस्में कस्में खाती अच्छी लगती हो, बातें बनाओ बातें बनाती हुई अच्छी लगती हो, खाओ झूठी कस्में कस्में खाती अच्छी लगती हो, सिगरेट बस यूं पीता हूँ कि तुम मना करो मुझे, सिगरेट बस यूं पीता हूँ कि तुम मना करो मुझे, तुम समझाओ तुम समझाते हुए अच्छी लगती हाय, हो. हाय. हाय, 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 भाई, जो नक्की प्रत्येक वेळेला आपण म्हणजे ऑब्व्हियसली माझ्या आवाजात ती तुम्हाला जास्त फील नाही होणार, पण अझर इक्बाल साहेबांच्या आवाजात जी ती त्यांचा लहेजा आहे बोलायचं, ही शायरी भाई साहेब दरवेळेला तोच मूड, तोच फील देऊन जाते ही शायरी. सो नक्कीच. मला वन ऑफ दी माझ्या फेवरेट शायरीमध्ये ही एक शायरी आहे. सो मे बी तुम्हाला पण आवडत असेल, किंवा ह्याच्यानंतर तुम्ही ऐकताल अझर इक्बाल म्हणून सर्च करा आणि ही शायरी. तर जसं तू आता शायरी ऐकवली, बरोबर आहे. प्रत्येक ह्याच्या वेळेला त्यांची शायरी प्रत्येक माणसाला रिलेट करणं असं नाहीये. बरोबर. त्या गोष्टीला रिलेटेड एक माणूस असतो, त्या बरोबर गोष्टीला एक आहे. स्टोरी असते, त्या गोष्टीला एक मुवमेंट असते. तर त्यावेळेला आपण असं करतो की नाही का, माणूस गेल्यानंतर आपण त्या गोष्टीला रिलेट करतो किंवा काय, प्रत्येक वेळेला विचार करतो त्या गोष्टींचा. ज्या वेळेला तो आपल्यापाशी असतो ना, त्यावेळेला आपलं सगळं त्याच्यापाशी असतं. बाप रे भाई, तू शायरीच्या ऐवजी बोलत राहा भाई. म्हणजे ज्या वेळेला तो असतो त्यावेळेला सगळं आपल्या काय असतं, म्हणजे आपलं बरोबर हसणं, आहे. आपलं उठणं, आपलं बसणं, किंवा मी बोलणं, कल्पना काय पण नाही करू शकत भाई किती चांगलं बोलतो. भाई, मी पण नव्हती गेली रे दावा. पण आता काय होत राहतं, काय तरी काय नाही का. त्यावेळेला असं पण एक ऐकलं होतं मी की नाही का, जे आपण हसतो, जे आपला सुकून जो असतो माणसाचा, सुकून आपण गिरवी ठेवतो समोरच्याकडे, बाप रे भाई की साहब. सुकून गिरवी है उसके पास मेरा, बाप रे शायरी आहे. सुकून गिरवी है कौन उसके गिरवी पास है उसके मेरा, पास मेरा. जिंदगी कर्ज ली थी उससे. म्हणजे होऊन जातं भाई, त्या मला moment वाटत ला- नाही मी ही शायरी ठेवेल, कारण ही एडिटला मला त्रास देईल खूप ऐकताना. So, काय थोडं माहित नाही लाईट, भाई. थोडं लाईट मूड काय ते, थोडा लाईट मूड बनव भाई जरा. संध्याकाळ होत आली, मूड वेगळा होतो, तुला माहिती. आणि जो तो जातो त्याच्याकडे कारण असतात ना. बरोबर आहे.
त्यावेळेला Yes. मग असंच असतं की आपण विचार करतो नंतर त्याला बोलत बसतो तुझ्यामुळे झालं हे झालं भाई. बरोबर आहे. ऑब्वियसली भाई तू जिम्मेदार है मेरी मोहब्बत की तबाही का. तू जिम्मेदार है मेरी मोहब्बत की तबाही का क्योंकि तुझसे हिफाजत ना हो सके मेरी. भाई आपण त्याच्यावर डिपेंडन्सी ठेवतो आपली. छान. पोरं अशीच असतात रे भाई. आज काय भाई मी ह्याच्यावरती असं म्हणणार नाही की मुली अशा मुली नाही भाई. ज्याचा त्याचा विषय ज्याचा त्याचा पोरं नाही, पण भाई असतात रे भाई. मुलींसाठी पण मुलं असू शकतात उदाहरण. असतात ना भाई पोरं असतात तुझ्यासारखी. अरे मी काय केलं हे नाही काय नाही असतात रे भाई. यार भाई असतात काय विषय नाही. असं तू विचार करू शकतो ना भाई तर घेऊ शकतो. ए, काय बरोबर. काय म्हणायचं तुला ह्याच्यावरती काय काउंटर आहे का? मी आम्ही जस्ट दोघं मुलं बसलोय असं काय नाही. आम्ही पुढच्या काही एपिसोड्स मध्ये मुली पण असणार आहे तिथे. सो त्यांच्याकडून पण येणाऱ्या गोष्टी असतील. सो मुलांसाठी पण होय. वर टू वेट आहे की काय असतं मुलींना काय अपेक्षित असतं नक्की. मुलींना काय ऐकायची इच्छा असती. भाई, वाढ बघतोय भाई मी पण असल्या गोष्टींची ऐकू कोणाचं किती तुटलंय भाई. आयुष्यात तू इन जनरलच वाटच बघतोयस रे बरेच वर्ष झाले. काय भाई चालायचं आता काय त्याला वाट काय? बघतोयस पण वाट लागत चालली. भाई वक्त घटिया होत आहे रे. एक शायरी आहे जी मोस्टली होईल सगळ्यांना रिलेट. कारण ही पण शायरी मी पावसातच एकदा लिहिली होती. म्हणजे मला सुचली होती. जस्ट रॅन्डम थॉट्स होते आणि मी थोडा उतरवायचा प्रयत्न केला. मे बी आवडेल तुम्हाला. कि वो मेरी नहीं रही ये बात मान ली मैंने. वो मेरी नहीं रही ये बात मान ली मैंने पर शराब को समझने में वक्त लगेगा. तर आमचे जे मित्र आहेत जे असं आपण त्याला सोमरस म्हणू शकतो. सोमरसाचं सेवन करणारे जे मित्र आहेत आमचे हा नक्कीच आहेत की. सो त्यांना पण ही शायरी जास्त रिलेट होईल. आणि जर संध्याकाळच्या मोमेंटला तुम्ही आज ऐकत असाल तर काही बोलणार फिर. काय भाई ते तर तेव्हा विचारच करत बसतील रे. म्हणजे काय नुसतं ऐकतोय भाई. मैंने तो बस इश्क सुना है. मैंने तो बस इश्क सुना है. तुमने जिया है हारा है सहा है बर्बाद किया है. रोशन अली खान साहब. नाही भाई. तर एक आहे माझ्याकडे अजून छान आहे. थोडी हॅपनिंग आहे. तर मौसम बदल गए लेकिन आदतें नहीं बदली. मौसम बदलते गए लेकिन आदतें नहीं बदली. ख्वाहिशें खर्च हुई पर चाहते नहीं बदली. मौसम बदल गए लेकिन आदतें नहीं बदली. ही माझी नाही आहे मी ऐकलेली म्हणून ऐकवतोय. तर अशी आहे की मौसम बदल गए लेकिन आदतें नहीं बदली. ख्वाहिशें खर्च हुई मगर चाहते नहीं बदली. तुझे देखे बगैर त्योहार रास नहीं आते. हमने भगवान बदल कर देखे मगर दुआ नहीं. दुआ नाही. तर अशा टाईपची एक शायरी होती. ऐकलेली होती मी एका ह्याच्यामध्ये डेली सोपमध्येच. सो मला त्यावेळेला आवडली. आज पण आवडते. असत भाई लोक पोरं बघत नाही भाई. कास्ट मॅटर नाही करत भाई कोणासाठी. कास्ट कुठं आलोय कास्ट. नाही एक असतं रे की लोक म्हणतात की नाही का ही त्या कास्टची एक ह्या कास्टचा तो भाई मॅटर नाही करत भाई. ज्या वेळेला माणूस आवडतो भाई फक्त माणूस आवडतो. तो बघत नाही की काय आहे, चांगला caste आहे मुद्दा किंवा बोललाय काय पण आहे. कसा त्यात गेला? बघाय पण नाही पाहिजे. तू म्हणला ना की भगवान बदलते गए लेकिन दुआ नाही दुआ नाही. अच्छा. त्याच्यावरनं असं वाटलं मला की असतं लोकांचं की लोक अजून पण काही काही जागे लोक त्याच गोष्टींचा विचार करतात भाई. नाही करत कोण. ठीक आहे नको असतात. पडायला त्यात. चांगले भाई. पडलं तर ठीक आहे नाही पडलं तरी ठीक आहे माहिती भाई. ज्यांना त्यांना लोक अजूनही असतात तसे की अजूनही या 2023 मध्ये पण 26 तर आत्ता आहे 23 मध्ये पण लोक विचार नव्हती करत. तुझा मेसेज आहे का तुझा. नाही, हो नाही. सॉरी हा फोकस. सो 2023 मध्ये पण मी गोष्टी बघितलेल्या डोळ्यांनी की लोक नाही विचार करत की अजूनही त्याच गोष्टीवर आपण वेळ खर्च करतोय की इंटरकास्ट मॅरेज आहे का काय. सो माहीत नाही माहीत नाही मी राईट पर्सन आहे का नाही त्या गोष्टीबद्दल बोलायला. बट असो गोष्टी ज्या व्हायला पाहिजे चांगल्या त्या होऊ देत. नाही झाल्या तर नाही होऊ देत. नो इश्यू. जसं तू म्हणला की मी राईट पर्सन आहे का नाही ते माहित नाही. पण मला असं वाटतं की भाई जे स्टेटमेंट देतो ते राईट असतं. माणूस रॉंग राईट कधीच नसतो. काय बात आहे. तुला ज्या वेळेला ते सुचन त्यावेळेला तुझं स्टेटमेंट बरोबर आहे नाही ते ऐन टायमिंगला टाइम सांगतो भाई. मग तिला पण माफ करून टाक की. भाई मी कोणाचा हे धरून बसत नाही रे. काय म्हणतात की काय? त्यांनी माझ्यासोबत असं केलं ते भाई आपण पण चुकतो. बरोबर आहे. माणूस आहे भाऊ माणूस चुकतोच भाऊ. चुकला कधी ना होतास कधी असू शकतो भाई त्यांच्या नजरेत होतास आपण की चुकलेलो आहे.
नाही मी असं म्हणू शकत नाही की मी चुकलो नाही किंवा काय बाकीच्या गोष्टी. बघ त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी झाल्या ज्या की तुम्हाला पण बऱ्याच जणांना माहिती आहे येस जवळच्या. येस. एक फेज असा होता आयुष्यात की काय भाई सोड जाऊ दे. नाही अरे काय म्हणजे एक टायमिंग असा होता की डेली टायमिंग पेक्षा तो माणूस लय महत्वाचा होता. जे त्यावेळेला गेलं ना भाई त्यावेळेला कमावणं लय अवघड आहे परत. किंवा तो माणूस येईन नाही येईन काय सांगता येत नाही. माणूस तर येणार नाही भाई पण गोष्टी बदलत नाही रे. मध्ये एक मी ऐकलं होतं नाही का, जो बीत गया वो दौर नहीं आएगा, इस दिल में तेरे सिवा कोई और नहीं आएगा. वा परत एकदा. जो बीत गया वो दौर नहीं आएगा, दौर नहीं आएगा. इस दिल में तेरे सिवा कोई और नहीं आएगा. जिंदगी फूक दी हमने अब राख उठानी बाकी. बाप रे. जिंदगी फूक दी हमने अब राख उठानी बाकी है. जिंदगी और कुछ नहीं बस तेरी मेरी कहानी. आय 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 क्या बात आहे भाई. परत एकदा जो मोडलाय ना त्याने शेवटी मस्त. जे असतं रे की नाही का प्रत्येक वेळेला आपण विचार करतो तसं होत नसतं. काही गोष्टी बरोबर. वर कोण हाय नाही हाय माहित नाही पण वरच्याच्या हातात असतात. बघू वेळ सांगून देईन भाई. असो. पण मग जर तू म्हणतोयस की माणसं परत येतात नाही येतात माहित नाही, आता आलीस तर स्वीकारशील का? नाही भाऊ माणूस मी पूर्ण प्रयत्न करतोय वहिनी. इथं असतं तर नक्कीच स्वीकारलं असतं भाई. म्हणजे असतं भाई जर इथं असतं तर भाई नक्कीच सोबत असता. पण जर इथं नसतं तर काय करणार. सोड. सेंटी झालेला आहे माहोल. नाही मला थोडाफार माहिती गोष्टी म्हणून मी त्यात पडू शकत नाही. थोडाफार भाई ती मी माहिती ना तुला हसदे चेहरे तर मतलब टाक रे तसंच आहे रे चेहरा. भाई. पूर्ण आतमध्ये टाक चेहऱ्याच्या असं. हसदे चेहरे का मतलब ये नहीं होता कि उन्होंने कोई तकलीफ नहीं. तसंच आहे भाई हसणारा चेहरा भाई प्रत्येक स्टोरी सांगू शकत नाही रे. सोड ये तू. अजून एक आहे. तो दिल में रखा था तुझे, दिल में रखा था तुझे आज यादों में हो, दिल में रखा था तुझे आज यादों में हो, जिस नाम से धड़कन चलती थी आज उसी नाम के जख्मों में हो. भाई साहब भाई तुझा धोका आणि तू भाई काय मला काहीच कर. नाही धोका ह्याच्यामध्ये. मी लिहिली मी फक्त लोकांच्या स्टोरीज घेऊन लिहितो. मी माझं काही नाही त्यात टाकत. काय भाई काय माहिती भाई. अजून एक आहे माझ्याकडं की आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की एखाद्याचं समजा आपण काय बघितलं त्याच्याबद्दल काही गोष्टी चांगल्या नाही झाल्या, आपण मित्र असेल एखादा चांगला तर त्याला तेच म्हणतो की थोडा वेळ जाऊ दे सगळं ठीक होईल. नक्कीच जनरली ऐकलेल्या गोष्टीत असं नाही, मित्रामध्येच फॅमिली फ्रेंड्स सगळे असतील. एकदा तरी हे वाक्य प्रत्येकाबद्दल ऐकलंच असेल तुम्ही की थोडा वेळ जाऊ दे सगळं नीट होईल. पण माहीत नाही कधी कधी असं होतं की म्हणजे शायरीचं मी लिहितानाच टायटल असं दिलं की टाईम डझंट हील एव्हरीथिंग. म्हणजे तेव्हा मला सुचलं होतं म्हणून मी लिहिलं होतं ते. तर शायरी अशी की सबने कहा वक्त के साथ सब ठीक हो जाता है, सबने कहा वक्त के साथ सब ठीक हो जाता है, फिर पता नहीं क्यों तुम्हारा नाम आज भी दिल तोड़ देता है. तर असतात गोष्टी की ज्याला वेळ पण काही नाही करू शकत. आपण ज्याला म्हणतो की जे घडणार होतं ते घडलं, हातात होतं बऱ्याच लोकांच्या, बट नाही त्यांनी ते पावलं उचलली. ठीक आहे, ऑल द बेस्ट त्या गोष्टींसाठी. पर्सनल अटॅक भाई पर्सनल अटॅक भाई. शक्ती 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 शक्तिमान. भाई शक्तीचे पर्सनल अटॅक काय समजत नाही भाई. असो. तर असं होतं की नाही का प्रत्येकाला आपली आपली गोष्ट लिहायची असते. पण काहींना शब्द असतात काहींना शब्द नसतात. काही जण राहतात त्याच्यात, काही जण बोलून जातात किंवा काही जण नाही बोलून जात. तर त्याच्यावरती एक असं होतं की कलम उठा ली है मैंने, कलम उठा ली है मैंने, अब हिसाब बेहिसाब लिखूंगा, वाह हिसाब बेहिसाब लिखूंगा, अपनी राख से ही सही अपनी कहानी कमाल लिखूंगा, बाप रे, जो बीत गई वो एक अंधेरी रात थी तो क्या हुआ, जो बीत गई वो अंधेरी रात थी तो क्या हुआ, अब सूरज की पहली किरण के साथ अपनी कहानी फिर लिखूंगा. आय 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 भाई भाई जो मोडलाय त्याला मस्त मस्त नक्कीच भाई. भाई नक्कीच. एक अशीच आहे माझ्या थोड्या सोमरस प्रेमी मित्रांसाठी की अब उसका जिक्र भी नहीं करता मैं, अब उसका जिक्र भी नहीं करता मैं, अब उसका जिक्र भी नहीं करता मैं, शराब खुद समझ जाती है कि आज किस बात पर पीनी है.
वा 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 वा, जसं की कारण पाहिजे असतं तसं म्हणतोय. मगाशी ते रोशन म्हटलं की कारणच पाहिजे असतं काही लोकांना. सो त्यांच्यासाठी असेल की अब उसका जिक्र भी नहीं करता मैं, शराब खुद समझ जाती है की आज किस बात पर पीनी है. वा, नक्कीच नक्कीच. ही ही एका आमच्या जवळच्या मित्रालाच बघून आम्हाला म्हणजे मला सुचलेली होती. तर मोस्टली माझी शेवटची शायरी असेल आजची. सो शायरी अशी की एक क्लोजर टाईपच आहे की हम उस मोड पर खडे है. ॲक्च्युली क्लोजर नाही म्हणता येणार, इथं मी कन्फ्युज आहे अजून पण. ठीक आहे, तर हम उस मोड पे खडे है आज, हम उस मोड पर खड़े हैं आज, जहाँ ना तुम वापस आ सकते हो और ना हम किसी के हो सकते. नक्कीच भाई, तर हम उस मोड पर खड़े हैं आज, जहाँ ना तुम वापस आ सकते हो ना हम किसी के हो सकते. असतात काही गोष्टी, पण जर माणूस असता आज सोबत तर गोष्ट वेगळी असते. नक्कीच. तसंच त्या गोष्टीसाठीच आता आहे की जे आहे, जे राहिलंय तीच जिंदगी आहे भाई. जे आहे ते राहिलंय तीच जिंदगी. एक दिवस येईन आयुष्यात असं पण त्याच्यावरती एक शायरी असेल की एक दिन हम भी कहेंगे आंखें बंद करके, एक दिन हम भी कहेंगे आंखें बंद करके कि जो नहीं है इस दुनिया में उससे मिलने जाना है आज हमें. बाप रे भाई, एकदम लास्टची शायरी जी त्यांनी असंच म्हणजे असू लाईफची शकतं. जी दिली ना भाई त्यांनी की आज म्हणजे असं म्हणू शकतो की जो नहीं है इस दुनिया में अभी, जो नहीं है इस दुनिया में अभी, आज उससे मिलने जाना है हमें, पर कम वक्त ये 4 लोग जल्दी क्यों नहीं चल रहे. भाई म्हणजे ज्या गोष्टीवर त्यांनी ह्या शायरी संपवलेल्या आहेत आज, तर आजचा शायरीचा जो आपला सेशन म्हणू शकतो आपण की पावसाचा माहोल झालेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला सुचलेल्या कविता आपण किंवा कविता शायरी आपण म्हणतोय. कधीच कोणती गोष्ट पहिली नसते भाई. बरं, आता पण आम्ही जे बोलून गेलेलो आहे त्यात एक कहाणी खतम हो गई, अभी दास्ता सुनानी बाकी आहे. बाप रे, तर मला वाटतं या नोटवर थांबावं आम्ही, कारण आता माहोल असा झालेला आहे की बसता येईल पण बसवत नाही एका जागी. सो मला असं वाटतंय आजचा सेशन थांबूया तिथेच चांगल्या नोटवर एका. आणि मी तेच म्हणेल की चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा आमचा सेशन कसा वाटला ते नक्कीच कळवा कमेंटमध्ये. आणि या अशा अजूनही जर शायरीचे सेशन किंवा कविता असतील, अजून कोणाची गाणी असतील, तर वी आर ओपन की तुम्ही इथे येऊन बसू शकता आणि आपण एक चांगला सेशन घेऊ शकतो. तसं रोशनने आज घेतला. रोशनकडूनच जर तुम्हाला वेगळ्या शायरीज ऐकायच्या असतील नेक्स्ट एपिसोडमध्ये तर नक्की ते पण कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आम्ही परत रोशनला बोलवू शकतो. पैसे जास्त जातील आम्ही करू मॅनेज. त्यासाठी भाई कधी पण. सो थँक्यू सो मच. तर येस, थँक्यू सो मच आल्याबद्दल. आणि मी तेच म्हणेन शेवटी की रोशन सर जसे म्हटले आपल्याला की प्रत्येकाची एक स्टोरी असते, प्रत्येकाची एक स्टोरी असती. तर तुमच्याही काही स्टोरीज असतील, तुमच्याही काही अनुभव असतील, काही कविता असतील तुम्ही कधी केलेल्या, आज केलेल्या, ह्याच्या आधी केलेल्या, जशा आम्ही केल्यात, सो त्या तुम्हाला प्रेझेंट करायच्या असतील आणि काही येऊन आपल्याला जस्ट मला असे मेसेज जरी द्यायचे असतील तरी आपण वी आर ओपन की तुम्ही या आणि बसा. आपण जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत माहोल बनवू शकतो. सो ऑन दॅट नोट, तुम्हाला कुठला पार्ट आवडला या पूर्ण सेशनमधला तो नक्की कळवा. कुठली शायरी जास्त आवडली ते नक्की कळवा. आणि या शायरी तुम्ही जर कधी ऐकल्या असतील तर त्यांच्या ओरिजिनल शायरी जे त्यांनी म्हटलेल्या आहेत त्या सुद्धा ऐका, कारण त्या आमच्या आवाजामध्ये आणि त्यांच्या आवाजामध्ये फरक पडेल. आणि व्हिडिओ कसा वाटला पुन्हा एकदा कळवा. आणि ऑन दॅट नोट, बाय बाय.